नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रियांश अशोक मामांच्या नोकरीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असतो. अशोक मामा त्याला म्हणतात, झालं का रे? रियांश म्हणतो, एक 5 मिनिटं हा. तर अशोक मामा हे ईश्वर काकांना म्हणतात की बघ बघ जरा, तू कसा पटापटा काम करतोय ते बघ जरा. आणि तू मला सांगत होतास की वेबसाईट बंद आहे वगैरे, उगाच आपलं काहीतरी सांगत होतस मला. नाचता येईना अंगणवाकडे, असं आहे तुझं. ईश्वर काका म्हणतात की तू आता मलाच बोल. मीच तुला आधी म्हटलं होतं की त्याला आपण सांगूयात, तर त्यावेळेस तू सांगत नव्हतास. तेवढ्यात रियांश म्हणतो की डग, झालं का? अशोक मामा खुश होतात आणि म्हणतात, झालं का? बरं, मग आता रिप्लाय कधी येणार आहे त्यांचा? रियांश म्हणतो, ते काही सांगता येत नाही. किती वेळ लागेल ते सुद्धा काही माहित नाही. तर अशोक मामा म्हणतात, पण माझ्याकडे वेळच नाहीये. पुढे ते म्हणतात, बरं थँक्यू, थँक्यू सो मच हा. पुढे ते त्याला म्हणतात की तुला यामध्ये गती आहे, तू यामध्येच करिअर कर. ते कला क्षेत्र वगैरे यामध्ये काही नसतं. तंत्रज्ञान महत्वाचं, त्यामध्येच तू करिअर कर तुझं. त्यावेळेस रियाज थोडं थोडं वाकडं करतो. तर ईश्वर काका हे अशोक मामाला म्हणतात की अशोक, अरे आपलं काम होतंय ना. पुढे ते त्याला खुणावतात की तू असं काही बोलू नको. अशोक मामा म्हणतात, अरे पण मी चांगल्यासाठी सांगतोय ना. पुढे अशोक मामा रियांशला म्हणतात की बर चल, त्या ऍप्लिकेशन फॉर्मच्या मी काही कॉपीज काढून घेतो. रियांश म्हणतो की त्याची काही गरज नाही आजोबा, मी तुमच्या मेलवरती मी ते सेंड करून ठेवलेलं आहे. अशोक मामा म्हणतात, अरे पण आपल्याकडे कागदपत्र असलेली बरी ना. मशीनचा काही भरोसा नाही, तंत्रज्ञान आहे, ते कधी बंद पडेल काही सांगता येत नाही. तर रियांश म्हणतो, मग मला कशाला सांगता येत ते शिकण्यासाठी? अशोक मामा म्हणतात की ते बंद पडलेलं सुरू करता यावं म्हणून सांगतोय. चल, मी त्या कॉपी काढून ठेवतो. असं म्हणत अशोक मामा तिथून उठतात आणि बाहेर जातात. पुढे रियांश हा ईश्वर काकाला म्हणतो की यांच्याशी बोलणं ना फार अवघड आहे. असो, चला काका मी निघतो. ईश्वर काका म्हणतात, आपलं काम झालं ना, बाद झालं. पुढे रियांश तिथून बाहेर येतो. समोरून संयमी येताना त्याला दिसते. तो म्हणतो की हाय सॅम, व्हॉट्सअप. संयमी म्हणते, सॅम अँड ऑल, बर तू केव्हा आलास? रियांश म्हणतो, हे काय आत्ताच? संयमी म्हणते, असंच का? तर रियांश म्हणतो, नाही, आर्ट एक्झिबिशन आहे ना, त्यासाठी आलेलो आहे. ऑल ओव्हर इंडिया मधून सगळे आर्टिस्ट तिथे येणार आहेत, तेवढंच त्यांना पण भेटता येईल. सर तू येतेस का? संयमी म्हणते, नाही नको, त्यांना नाही आवडणार. ते म्हणते की हे सगळे विकेचे डोहाळे आहेत, आर्ट म्हणजे विकेचे डोहाळे, बाकी काही नाही, निव्वळ टाइमपास. तर रियांश म्हणतो, ते म्हणजे तुझे आजोबा का? तर संयमी म्हणते की हो. रियांश म्हणतो, अगं मग तू त्यांना आजोबा का म्हणत नाहीस? संयमी म्हणते की लॉंग स्टोरी आहे, नंतर सांगेल निवांत तुला. बाय द वे, ते तुझ्याच घरी आले होते ना? रियांश म्हणतो की हो, मलाच भेटायला आले होते. संयमी म्हणते, काय तुला भेटायला आले होते? बरं ते काय बोलत होते? रियांशला आठवतं की अशोक मामाने त्याला सांगितलं होतं की या नोकरीचं कोणालाही काही सांगू नको, आता तरी ते तुझ्या पुरताच ठेव. त्यामुळे रियांश तिला म्हणतो की काही नाही, असंच इन जनरल बोलायला आले होते. तर संयमी म्हणते, इन जनरल आणि तुझ्यासोबत बोलायला पक्क तुला त्यांनी पकवलं असेल नाही का? रियांश म्हणतो, हो ना. संयमी म्हणते, त्यांनी तुला धडे दिले असतील की आर्ट बीट्स यामध्ये काही नसतं, त्यामध्ये काही करिअर नाही, ते सगळे विकायचे डोळे आहेत, असं तुला पकवलं असेल, हो की नाही? रियांश म्हणतो की ऑलमोस्ट तसंच थोडंसं काहीतरी. संयमी म्हणते की त्यांना काय प्रॉब्लेम आहे, बाकीचे लोक काय करतील, हे त्यांना काय करायचं असतं. ते नेहमी दुसऱ्यांना लेक्चर देत असतात आणि त्यांना असं वाटतं की सगळ्यांना त्यांच्यासारखंच वागावं. आणि ते त्यांच्यासारखं वागलं नाही तर मग ते त्यांना मूर्ख, बेअक्कल, आगाऊ आणि शिस्त नाही असंच म्हणतात. तर रियांश संयमीला शांत करत म्हणतो की हो हो चिल, एवढं काय? तर संयमी म्हणते, नाहीतर काय, ते तसेच आहेत. पुढे रियांश संयमीला म्हणतो की बर, तू बाय द वे खाली कशासाठी आली होतीस? संयमी म्हणते की मी ईशानला सोडायला आले होते खाली खेळण्यासाठी. रियांश म्हणतो, आणि अशोक आजोबांनी दिली परमिशन त्यासाठी? संयमी म्हणते की त्यांना माहीतच नाहीये ते. तर रियांश म्हणतो, अगं पण आत्ताच ते कशासाठी तरी प्रिंट आउट करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत, ते पाहतील ना. असं म्हटल्यावरती संयमी घाबरते आणि ती लगेच पळत जाऊन ईशानला भेटते. संयमी ईशानला भेटते आणि म्हणते की थँक गॉड ईशान, तुम्हाला इथं भेटलास. तुला आजोबांनी पाहिलं तर नाही ना रे? ईशान म्हणतो की नाही पाहिलं. संयमी म्हणते की चल लवकर घरी, असं म्हणून ती त्याला घरी घेऊन येते. पुढे संयमी म्हणते की थँक गॉड आजोबांनी तुला पाहिलं नाही, नाहीतर आपल्या सगळ्या नातात आजोबांचा ओरडा खावा लागला असता. ईशान तू जा लवकर आणि हातपाय तोंड धुवून घे, आणि आपण घरातच होतो समजलं? ईशान म्हणतो हो, असं म्हणत तो हातपाय तोंड धुवायला निघतो. तर इरा पाहते की ईशानला लागलेला आहे. ती मोठ्याने ओरडते की ईशान ब्लड. संयमी सुद्धा पाहते आणि ती घाबरते आणि ती त्याला बोलून घेते की जवळ ये इथे ईशान, इथे बस लवकर, आणि तुला काय झालं हे? ईशान म्हणतो की मी खाली पडलो ना म्हणून लागलं. अगं ताई, तुम्हाला तिथं सोडून गेल्यानंतर त्या मुलांनी मला खेळायला घेतलं खरं, पण ते मला सारखाच धक्का देत होते, त्याच्यामुळेच मी पडलो. तर इरा म्हणते की संयमी ताई, तू लगेच आजोबांना फोन करून सांग, त्याला खूप लागलं आहे, त्या मुलांनी याला असा धक्का द्यायला नको होता. ईशान म्हणतो, नको नको, आजोबांना काही नको सांगू, त्यांना नाही आवडणार मी असं त्यांना न सांगता खेळायला गेलो होतो ते. तर संयमी ही ईशानला औषध लावत असते. इरा म्हणते की अरे पण आजोबांना हे सगळं दिसल्यावरती ते बोलणारच आहेत की त्यांना कळेल
कळेलच की. ईशान म्हणतो की नाही, मी लांब हाताचे कपडे घालेल, फुल पॅन्ट घालेल, नाही त्यांना कळणार. तर संयमी त्याच्यावरती ओरडते आणि म्हणते की ईशान तू हलवू नकोस असतं, मला हे सगळं करून दे आणि मग नंतर तू कपडे बदल. त्यानंतर संध्याकाळी अशोक मामा हे ईश्वर काकांच्या घरी येतात आणि म्हणतात की तो रौनक, अंश, काय त्या पोराचं नाव आहे? ईश्वर काका म्हणतात की रियांश. अशोक मामा म्हणतात हो रियांश. काय आत्ताच्या हल्लीच्या पोरांची नावं असताना कुठे तो? तर ईश्वर काका म्हणतात की तो झोपलाय. अशोक मामा म्हणतात काय झोपलाय? ईश्वर काका म्हणतात की हो अरे जरा दमलाय ना, दगदग झाली त्याची त्याच्यामुळे. अशोक मामा म्हणतात काय आजकालची पोरं एवढ्याच एवढ्याने लगेच दमतात. तर ईश्वर काका म्हणतात की पर ते जाऊ दे, एवढी घाई कसली? तर अशोक मामा म्हणतात पुढे कसली घाई आहे? मी कुठं म्हटलो घाई आहे? ईश्वर काका म्हणतात अरे पण तू एवढ्या घाई त्याला बोलवतो ना, म्हणून विचारलं की काय झालं. अशोक मामा म्हणतात की अरे मला इंटरव्ह्यू साठी कॉल आलेला आहे. दिवसभरात आपण जी काही मेहनत घेतली ना त्याचं आपल्याला फळ मिळालंय. बघ मला लगेच इंटरव्ह्यू साठी आता कॉल आलेला आहे. तर ईश्वर काका सुद्धा खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, तुला लगेच एका दिवसात कॉल पण आला. अरे लोकांना वर्षभर सुद्धा कॉल येत नाही आणि तुला लगेच आला. अशोक मामा म्हणतात मग काय, अरे माझ्या बायोडेटावरती तेवढा एक्सपिरियन्स आहे, तेवढा अनुभव आहे ना, त्याच्यामुळेच त्यांनी मला लगेच कॉल केला. आणि रिच आउट मॅनेजरची पोस्ट दिलेली आहे. ईश्वर काका म्हणतात रिच आउट मॅनेजर पोस्ट, नाव तर चांगलं भारदस्त दिसतंय. अशोक मामा म्हणतात पण म्हणजे काय रे? ईश्वर काका म्हणतात मला पण माहित नाहीये. रियाच्या विचारायचं का, उठू का मी त्याला? अशोक मामा म्हणतात नको नको, झोपलं ना तो झोपू दे. आता मी सुद्धा जातो झोपायला. उगाच जागरण वगैरे झालं तर डोळ्याखाली असे डार्क सर्कल येतील ना. ईश्वर काका म्हणतात ते पण बरोबरच आहे, पण अशोक तुला पगार पण जास्त भेटेल रे, तुझा एवढा अनुभव आहे ना, तू मागशील तेवढा तुला पगार देतील. अशोक मामा म्हणतात की मागल तेवढा नाही, पण जरा चांगलाच पगार असेल असं मला वाटतं, आणि किती असला तरी पण मी त्याच्यात काम करेन, कारण की आता मला पैशाची गरज आहे रे, कामाची गरज आहे. त्याच्यामुळं आता थोडं का होईना जिथून सुरुवात होईल तिथूनच सुरू करूयात आपण, नाही का? ईश्वर काका म्हणतात हो तुझं पण बरोबरच आहे. अशोक मामा मात्र खुश झालेले असतात की त्यांना इंटर्नसाठी कॉल आला नाही. तर इकडे इरा ही ईशानकडे येते आणि म्हणते की ईशान झोप ना. ईशान म्हणतो अगं बाई हे माझं दुखतंय त्याच्यामुळे मला झोप येत नाहीये. इरा म्हणते की मी त्याच्यावर कुंकर टाकू? ईशान म्हणतो नको नको, अजिबात नको. पुढे इरा म्हणते की मग थांब मी काहीतरी करते. आणि ईशान आता ते लागलंय म्हटल्यावरती थोडं दुखणारच ना रे. ईशान म्हणतो अगं बाई थोडं नाही, हे जरा जास्तच दुखतंय. तर इरा म्हणते की आयडिया, मी तुझ्यासाठी हळद दूध करून आणू, मम्मा करते तशी. तर ईशान म्हणतो की काही नको, मला पल्लवी हवी आहे, पल्लवी तर पाहिजे नव्हती आता. इरा म्हणते आता ती नाहीये ना, तर मग मी करून आणते ना. ईशान म्हणतो यक तुझ्या हातचं हळद दूध तूच पी, मला नको ते. इरा म्हणते की मी पिलं असतं, पण आता तुला लागले की नाही त्याच्यामुळे ते तुलाच प्यावं लागेल. तर ईशान म्हणतो की हे बघ, तू संयमिताई नाहीयेस, तू अमित नाहीयेस, तू पल्लवी नाहीयेस आणि तू अशोक सुद्धा नाहीयेस, त्यामुळे हे असलं काही बोलायचं नाही. इरा म्हणते की हो मी कोणीच नाहीये, पण मी इरा आहे, मी मॅजिक करू शकते, बघायचंय तुला, थांब. असं म्हणून इरा तिथून जाते. पुढे इरा ही किचन मध्ये येते आणि ती दूध गरम करायला ठेवते. तेवढ्यात तिला फोनचा आवाज येतो. ती फोन रिसीव्ह करते. तिकडून फुलराणी बोलत असते. फुलराणी म्हणते की हॅलो, मी फुलराणी बोलते. कोण बोलतय? माझा हा फोन आहे. तर इरा तिकडून म्हणते की अगं फुलराणी आंटी, मी इरा बोलते. हे ऐकल्यावरती फुलराणीला थोडं हायसं वाटतं. ती म्हणते की अयो, म्हणजे माझा फोन तिकडे राहिलाय, तर बरं झालं, म्हणजे आता काही काळजी करायचं कारण नाही. मला वाटलं गेला चोरीला बिरीला की काय, पण मी किती वेळची फोन करते अगं. तर इरा म्हणते ते काय ना, मी आता किचन मध्ये आली ना, किचन मध्ये राहिला होता फोन. फुलराणी म्हणते की पण आता तू ह्या वेळेला काय करते किचन मध्ये? इरा म्हणते ते ईशानला लागलंय ना, तो पडला, त्याच्यामुळेच त्याच्यासाठी मी हळद दूध करायला आलेली आहे. फुलराणीला वाईट वाटतं आणि ती म्हणते की अगं बाई खूप लागलंय का, रक्त बिक्त आलंय का? तर इरा म्हणते की हो रक्त आलेलं आहे. तर फुलराणी म्हणते की मग घरात कोणी नाहीये का, थांब मी येतो घरी. असं म्हणत ती फोन कट करते आणि घरी यायला निघते. तर इकडे इरा ही ते दूध तयार करून ईशानला द्यायला लागते. तर ईशान मात्र ते दूध प्यायला तयारच नसतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. इरा म्हणते की फुलराणी आंटी आली असेल, थांब. असं म्हणून ती जाते आणि दरवाजा उघडते. फुलराणी ही आत येते आणि ती इराला म्हणते की इरा बेबी, अगं तू एकटीच आहेस का घरात? मामा कुठं गेलेत? इरा म्हणते की ते ईश्वर आजोबांकडे गेलेत. फुलराणी म्हणते आणि मग संयमी ताई? इरा म्हणते की ती खाली फोनवरती बोलतीये. फुलराणी म्हणते अगं बाई, मग लेकरं एकटीच घरात बसलेत का? चल बघू किती ईशान बाबाला लागले ते. असं म्हणत ती आतमध्ये येते. ईशानला ती दूध पिण्याचा आग्रह करते, पण ईशान मात्र दूध प्यायला तयारच नसतो. फुलराणी म्हणते की आता मी चिडीन हात, जर तू दूध पिलं नाही तर, नाहीतर मी अशोक मामाला तुझं नावच सांगेन बघ. ईशान हसतच म्हणतो की हे 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 पितो की मी दूध, पिणार आहे की मी दूध, मी कुठं म्हटलो नाही पिणार म्हणून, हे पितो मी दूध, पण तू आजोबांना सांगू नको हा, नाहीतर ते मला परत खाली खेळायला सोडणार नाहीत. फुलराणी म्हणते की अगं अशी पिसल दूध आणि दुधासोबत ही गोळी पण खा. असं म्हणून ती त्याला गोळी सुद्धा दुधासोबत देते. पुढे ईशान लगेच म्हणतो की झालं पिऊन माझं. फुलराणी म्हणते मला काय डोळे नाहीत का, मला दिसतंय की, चल घे गपचूप पिऊन सगळं दूध. पुढे ती इराला म्हणते की काळजी घे
आहे याची, चल आता मी निघतो इथून. आणि मी मामांना सांगेन की माझा फोन इथं राहिला होता ना, त्यामुळेच मी इथं आलो होतो. चला मी निघतो आता, उद्या सकाळी येतो हा, असं म्हणून ती तिथून जाते. ईशान इराला म्हणतो, ही अशी काय बोलते ग, येतो जातो, रात्री येतो, उद्या येतो, असं म्हणून ते दोघं जण हसतात. इरा म्हणते की बघ हसलंस ना तू, आहे की नाही इराकडे मॅजिक. तर ईशान म्हणतो हो आहे, असं म्हणून ते एकमेकांना टाळी देतात. तर इकडे फुलराणी ही घराबाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडते, तर समोर भैरवी असते. भैरवीला पाहून फुलराणी म्हणते तू इथं. तर भैरवी सुद्धा तिला म्हणते तू इथं. फुलराणी म्हणते की मी इथं काम करते ना. भैरवी म्हणते एवढ्या रात्री. फुलराणी म्हणते की हो एवढ्या रात्री मी इथं काम करते ना, हे माझंच घर आहे, तू कशाला इथं आलीस. भैरवी म्हणते की मी इथं माझ्या बहिणीच्या मुलांना भेटायला आलेले आहे. तर फुलराणी म्हणते की तुझ्या बहिणीची मुलं ही आता झोपलेली आहेत आणि या घराचे मालक अशोक मामा हे सुद्धा आता झोपलेले आहेत, त्यामुळे आता जा, आता तुला कुणी भेटणार नाही. भैरवी म्हणते तू माझ्याशी नीट बोल हा, असं माझ्याशी बोलायचं नाही, जास्त आगाऊपणा करू नकोस. तर फुलराणी म्हणते की मी काही आगाऊपणा करत नाही आणि कोण आगाऊपणा करते ना हे अख्ख्या जगाने बघितलेलं आहे. तू काय केलंस, कुठं होतीस, हे सगळं काही मला माहित आहे. भैरवी म्हणते की तुझा या सगळ्याशी काय संबंध. फुलराणी म्हणते की माझा तर संबंध आहे या सगळ्याशी. तुझा जेवढा संबंध आहे ना या घराशी, त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त संबंध माझा या घराशी आहे. गेली 15 वर्ष मी या घरामध्ये काम करते आणि वेणूवहिनी जेव्हा गेल्या ना, तेव्हाच त्यांनी अशोक मामांची, त्यांच्या पोरांची आणि त्यांच्या पोरांची सगळ्यांची जबाबदारी ही माझ्यावर ठेवलेली आहे, कारण की त्यांचा माझ्यावरती विश्वास होता म्हणून. पल्लवीताईंची मी जरी सख्खी बहीण नसले तरी सुद्धा त्या मला बहीणच मानत होत्या, त्यामुळं मी आहे या सगळ्यांची काळजी घ्यायला. तुझी काही गरज नाहीये निघायचं इथून. तर भैरवी ही पुढे येते आणि ती म्हणते की ओ अशोक माजगावकर, कुठे लपून बसलाय तुम्ही, ह्या बाईच्या तोंडी लागायला मला वेळ नाहीये. तर फुलराणी म्हणते की कशाला त्रास देतेस ग त्यांना, म्हातारा माणूस आहे, उगाच त्यांच्या नादी लागतीस, त्यांच्याशी दुश्मनी घेतीस. तो माणूस कोणाच्या अध्यात ना बद्यात, तो भला त्याचं काम भलं, उगाच कशाला त्याच्या वाट जातीस. आणि एक लक्षात ठेव, मामांचा दुश्मन तो माझा दुश्मन, समजलं ना. तर भैरवी म्हणते बापरे, घाबरले हा मी, झाली का तुझी बडबड करू, चल मला पोराला भेटू दे. तर फुलराणी तिला आडवतच म्हणते की मी तुला एकदा सांगितलं ना की तुला आता ह्या टाइमला कोणी भेटणार नाही, निघायचं इथून. तर भैरवी म्हणते की ओ गॉड, व्हाय आय वेस्टिंग माय टाइम ऑन अ फूल, असं म्हणत ती तिथून निघते. तर फुलराणी तिला म्हणते की हे फुल नाही फुलराणी, नाव लक्षात ठेवायचं, फुलराणी गंडप आली मोठी शहाणी. थोड्या वेळाने इकडे अशोक मामा हे घरी येतात. तर इरा दरवाजा उघडते. अशोक मामा म्हणतात अरे बाळा इरा, तू अजून झोपली नाहीयेस का. तर इरा म्हणते मी झोपणारच होते आजोबा, पण ईशान. अशोक मामा मात्र तिला पुढे बोलून देत नाही आणि म्हणतात की हे बघ बाळा, आज मी काही तुम्हाला गोष्ट वगैरे सांगणार नाही, वाटलंच तर मी उद्या तुम्हाला 2-2 गोष्टी सांगेल, पण आता मी काही सांगणार नाही. इरा परत बोलायला लागते पण आजोबा ईशान. तर अशोक मामा तिला आडवतच पुढे म्हणतात की हे बघ त्याला पण जाऊन सांग की आता मी येत नाहीये म्हणून, मी आता जाऊन लवकर झोपतो, मला उद्या सकाळी लवकर जायचं आहे ना, चला झोपूया, असं म्हणून अशोक मामा झोपायला जातात. हिराला मात्र अशोक मामांना ईशान हा खाली पडला आणि त्याला खूप लागलं हे सांगायचं असतं. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.